एक फोटो फक्त क्षण दाखवतो का? तर नाही. कधी तो इतिहास जपतो, कधी एखाद्या स्त्रीचा आवाज बनतो, कधी निसर्गाचा इशारा आणि कधी संपूर्ण समाजाला अस्वस्थ करून जातो. वर्ल्ड फोटोग्राफी डे निमित्त भेटूयात भारताच्या कॅमेऱ्यामागच्या 10 कर्तृत्ववान महिलांना, ज्यांनी फक्त फोटो काढले नाहीत तर भारताकडे पाहण्याची आपली आणि सर्वांचीच नजर बदलली. सुरुवात करूया त्या महिलेकडून जिच्या कॅमेऱ्यातून भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहासच आपल्याला दिसतो. होमाई व्यारावाला, भारताच्या पहिल्या महिला फोटो पत्रकार. पंतप्रधानांपासून सामान्य माणसांपर्यंत स्वातंत्र्योत्तर भारताचा बदलता चेहरा त्यांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केला आणि त्यांना मिळालेल्या सन्मानांमध्ये 2010चा लाईफ टाईम अचीव्हमेंट नॅशनल फोटो अवॉर्ड आणि 2011चा पद्मविभूषण यांचा समावेश आहे. त्यांच्या एका फ्रेममध्ये एका नव्या देशाचा जन्म आपल्याला पाहायला मिळतो. दयानिता सिंग. फोटोग्राफी म्हणजे फक्त एक फोटो नव्हे तर फोटो कसे जतन केले जातात याचाही विचार करणाऱ्या दयानिता सिंग. 2022 मध्ये त्यांना जगातील प्रतिष्ठित हॅझबेल्ड अवॉर्ड मिळाला. त्यांच्या फोटोंमध्ये फक्त माणसं नाहीत, आठवणी, कागदपत्र आणि काळ साठवलेला दिसतो. केतकी शेट. मुंबईला आपण रोज पाहतो, पण केतकी शेट यांच्या कॅमेऱ्यातली मुंबई ती जरा वेगळीच आहे. गल्ल्या, चेहरे, गर्दी आणि शहराचं बदलतं आयुष्य. त्यांच्या फोटोग्राफ ऑफ बॉम्बे सिरीज मधील काम आज नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मुंबईच्या संग्रहात आहेत. मुंबईची गर्दी त्यांनी फक्त टिपली नाही, तिचं व्यक्तिमत्व त्यांनी पकडलं. ऐश्वर्या श्रीधर. महाराष्ट्रातली एक तरुण मुलगी जिच्या एका फोटोने जगाचं लक्ष वेधलं. भंडारदराच्या अंधाऱ्या जंगलात हजारो काजव्यांनी उजळलेलं एक झाड. फोटोचं नाव लाईट्स ऑफ पॅशन. 2020 मध्ये वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर त्यांना हायली कमेंडेड सन्मान मिळाला. हा फोटो 27 इमेजेस आणि 24 सेकंदांच्या एक्सपोजर मधून तयार झाला होता. जमिनीवरचे तारे आणि आकाशातले तारे एकाच फ्रेम मध्ये. सौम्या खंडेलवाल. काही फोटो सुंदर नसतात तर ते अस्वस्थ करणारे असतात. श्रवस्तीमधील बालविवाहावर त्यांनी केलेलं चाइल्ड ब्राइड्स ऑफ श्रवस्ती हे काम त्याच प्रकाराचं. या प्रकल्पासाठी त्यांना जेटी इमेजेस इंस्टाग्राम ग्रँट आणि नॅशनल फाउंडेशन ऑफ इंडिया अवॉर्ड मिळाला. एका मुलीच्या चेहऱ्यावरचं बालपण आणि लग्नाची जबाबदारी दोन्ही एकाच फ्रेम मध्ये त्यांनी दाखवलं. स्मिता शर्मा. मानव तस्करी, लैंगिक हिंसा, बालविवाह हे विषय वाचणंही कठीण आहे, पण स्मिता शर्मा यांनी त्याकडे कॅमेऱ्याच्या लेन्समधून पाहिलं. स्टोलन लाईव्ह्ज या दीर्घ फोटो प्रकल्पासाठी त्यांना अमेस्टी इंटरनॅशनल मीडिया अवॉर्ड आणि फेथिसो जर्नलिझम अवॉर्ड मिळाले. अशा वेळेस इथे फोटो फक्त पुरावा नाही तर तो पीडितांचा आवाज बनतो. पौलोमी बसू. फोटोग्राफी कधी कधी सौंदर्य दाखवत नाही, ती सत्तेला प्रश्न विचारते. पौलोमी बसू यांच्या सेंट्रलिया या प्रकल्पाला 2020 मध्ये लुईस रोड्रेरर डिस्कव्हरी अवॉर्डचा ज्युरी प्राइज मिळाला. जमीन, संघर्ष आणि माणूस याचं राजकारण पौलोमी यांनी त्यांच्या फ्रेम मधून मांडलं. आराती कुमार राव. पाणी बदलतंय, नद्या बदलतायत, जमीन बदलतीये आणि त्याची किंमत कोण मोजतंय? आराती कुमार राव यांनी पर्यावरणीय हानी आणि तिचा माणसांवर होणारा परिणाम सातत्याने टिपला. सुंदरबनमधील ऑइल स्पिलवरील कामासाठी त्यांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. त्यांनी निसर्गाचा फोटो नाही तर निसर्ग धोक्यात असल्याचा पुरावा जगासमोर मांडला. लोपामुद्रा तालुकदार. आणि आता एक अशी फ्रेम जिथे पांढऱ्या कपड्यातील विधवा होळीच्या रंगात अचानक रंगून जातात. लोपामुद्रा तालुकदार यांच्या या कामाने नॅशनल जिओग्राफिक युअर शॉर्ट वरही स्थान मिळवलं आणि त्यांच्या फोटोग्राफीला सियाना इंटरनॅशनल फोटो अवॉर्ड 2021 मध्ये स्ट्रीट फोटोग्राफीमध्ये फर्स्ट प्राइज मिळालं. ज्यांच्या आयुष्यातून रंग काढून घेतला गेला त्यांचाच एक दिवस रंगांनी भरून गेल्याचा हा फोटो खूप लक्षवेधी ठरला. शेफाली रफिक. आणि शेवटी महाराष्ट्रातल्या पाणी टंचाईची गोष्ट. त्यांच्या आय हॅड अ ड्रीम या फोटो स्टोरीमध्ये पाण्याच्या संकटामुळे मुलींच्या शिक्षणावर होणारा परिणाम समोर येतो. या प्रकल्पासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. पाणी आणायला जाणारी मुलगी, शाळेत जाण्याचं स्वप्न मात्र मागे राहतं आणि या सगळ्या कथा एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातात. कॅमेरा कोणाच्या हातात आहे आणि फरक पडतो का? तर हो, कारण नजर बदलली की कथा बदलते आणि म्हणूनच आज मुंबईत सुरू असलेलं न्यू स्टोरीज वुमन इन फोटोग्राफी इंडिया हे प्रदर्शन महत्वाचं ठरतं. 15 ते 25 ऑगस्ट दरम्यान नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मुंबई इथे 25 भारतीय महिला फोटोग्राफर्सचं काम एकत्र आलंय. दस्तऐवज करून फाईन आर्ट पर्यंत, वैयक्तिक आठवणींपासून सामाजिक वास्तवापर्यंत 25 महिला, 25 नजरा आणि भारताच्या 25 वेगळ्या कथा. शक्य असल्यास अशी प्रदर्शनं नक्की पहा. म्हणून वर्ल्ड फोटोग्राफी डेला फक्त फोटो पाहू नका, त्या फोटो मागची नजर समजून घ्या. कारण एक फोटो क्षण थांबवतो, पण एक चांगला फोटोग्राफर इतिहास बोलता करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.